आयोजित केलेली असणारी यावर्षीची असणारी श्री पांडव प्रताप या ग्रंथाची असणारी ही कथा, कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे, कालचा असणारा द्वितीय दिवस आणि आजचा असणारा हा तृतीय दिवस, कालपर्यंत आपण इथं जी कथा श्रवण केलेली आहे, पांडवांचा असणारा जन्माचा असणारा भाग, याच्यानंतर पांडव लहानाचे मोठे कसे झाले, पांडवाच्या वडिलांचा जन्म कसा झाला, पंडूराजा कसा मरण पावला, अशा अनेक कथा असणाऱ्या काल आपण श्रवण केल्या. काल कथा सांगता होण्याच्या वेळेला एक कथा आपण श्रवण केली, ती म्हणजे एकलव्याची. म्हणजे भाव असल्याच्या नंतर भाव धरी तया तारील पाषाण. एखाद्या माणसानं जर पाषाणावर भाव धरला तर पाषाणावर सुद्धा भाव धरल्याच्या नंतर तो पाषाण तारतो. याच्याकरता दृष्टांत सांगायचं म्हटलं, आपल्या शेतामध्ये आपण विहीर पाडलेली आहे. विहीर पाडल्याच्या नंतर एखादा पाषाणाचा दगड म्हणा किंवा साधारण दगड म्हणा, तिथं एखाद्या देवाची स्थापना करण्याकरता किंवा हनुमंतरायाची स्थापना करण्याकरता दगड काही आपण दुसरीकडे आणत नाहीत. विहिरीमधलाच निघालेला दगड काढतो, तोच दगड घेतो, त्यालाच विहिरीवर मांडतो आणि मांडल्याच्या नंतर त्यालाच शेंदूर लावतो, त्याला अगरबत्ती ओवाळतो, आणि त्यालाच आपण असणारी आराधना करतो. तसा तो पाषाणच आहे, पण तुमचा भाव त्या दगडावर आहे. आता त्याच्यावर भाव असल्यामुळं तो पाषाण सुद्धा तुमच्या सगळ्या शेतीचं असणारं संरक्षण करतो, नवे नवे विहिरीचं संरक्षण करतो. भाव धरी तया तारील पाषाण. माणसाचा फक्त भाव मात्र श्रेष्ठ पाहिजे. भाव जर श्रेष्ठ असला तर मग मात्र तो असणारा पाषाण सुद्धा असला तरी तो तारतो. म्हणून इथं कोळी याची कीर्ती, त्या एकलव्याची असणारी कीर्ती जर कशाने वाढली असेल तर दुसऱ्या दिवशी काही सांगितलं नाही. कारण फक्त त्याचा असणारा भाव जो होता, मातीचा पुतळा गुरुचा तयार केला आणि त्याच्यावर असणारा भाव. गुरुनं अंगठा कापून मागितला, त्यानं अंगठा असणारा कट करून दिला. त्या वंशामध्ये तिथून पुढे जन्मालेले सगळे असणारे किरात लोक आज सुद्धा अरण्यामध्ये जर शिकार करण्याकरता गेले तर अंगठ्याचा वापर करत नाहीत. का? आमच्या असणाऱ्या पूर्वजानं एकलव्यानं हा अंगठा द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा म्हणून दिलेला आहे, म्हणून आता आम्ही सुद्धा अंगठा धनुष्यबाणाला लावणार नाहीत. म्हणून ते पुढले लोक बाण सोडत असताना 4 बोटांनाच असणारा बाण सोडतात आणि अंगठ्याचा मात्र वापर करत नाहीत. इथपर्यंत आपण काल कथा श्रवण केली. आता कौरव 100 आहेत, पांडव 5 आहेत आणि 105 असणारे हे कौरव आणि पांडव. गुरुनं शिक्षण तर सगळ्यालाच दिलं, पण सगळ्याला दिल्याच्या नंतर गुरुनं या सगळ्या जणांची परीक्षा घेण्याकरता एक दिवस निर्णय घेतला. गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याकरता गेले आणि आंघोळ करण्याकरता गेल्याच्या नंतर गुरुनंच असणारी एक मगर निर्माण केली. आता ती खरी म्हणा आणि खोटी म्हणा, मगर निर्माण केली. मगर निर्माण केल्याच्या नंतर परीक्षा घ्यायची होती शिष्यांची. मगरीनं गुरुला गिळण्याकरता सुरुवात केली. द्रोणाचार्याला पाय गिळले, कमरेपर्यंतचा भाग गिळला, हात गिळले आणि छातीपर्यंत मगरीनं गिळत आणलं. त्यावेळी द्रोणाचार्यानं रडण्याकरता सुरुवात केली आणि कौरव असणारे 100 आहेत त्यांना आवाज दिला, मुलांनो धावा, माझी मरण्याची वेळ आलेली आहे, मगरीनं मला पकडलेलं आहे, वाचवा कोणीतरी. भयानक असणारं ती मगर पाहिल्याच्या नंतर 100 कौरव होते, पण एक सुद्धा पुढे धावला नाही. का? ज्या मगरीसोबत आता युद्ध खेळून पाण्यामध्ये जायचं आहे, मगर पाण्यामध्ये आहे आणि आपल्याला पाण्यात उतरायचं आहे आणि गुरुचं संरक्षण करायचं. एखाद्या वेळेस मगरीनं जर गुरुला सोडून दिलं आणि आपल्याला जर पकडलं तर आपलं नेमकं काय होणार आहे? 100 कौरव होते, पण एक सुद्धा पाण्यामध्ये उतरला नाही. शेवटी त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास होता तो म्हणजे अर्जुनावर. अर्जुना धाव, माझी मरण्याची वेळ आली, तुझ्याशिवाय आता कोणी सुद्धा मला वाचवू शकत नाही. अर्जुनानं काय केलं? धनुष्याला बाण लावला, पाण्यामध्ये उतरला आणि पाण्यामध्ये उतरल्याच्या नंतर जो बाण मारला तो डायरेक्ट मगरीच्या असणाऱ्या वरच्या असणाऱ्या टोकाला, वरचा जे जबडा होता त्याला बाण मारला. आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मगरीसोबत असणारं युद्ध खेळून गुरुचं असणारं सगळं शरीर मगरीच्या बाहेर काढलं आणि गुरुला असणारा प्राण वाचवला. त्यावेळेस द्रोणाचार्याने सांगितलं, बाबा मगरीपासून वाचवलंस, पण मगर सुद्धा निर्माण करणारा मीच.
याच्या पुढे सांगू, मगरीला आज्ञा देण्याकरता सुद्धा मीच, फक्त मला परीक्षा घ्यायची होती. माझ्याकडे एक आता असा अस्त्र राहिलेला आहे शिल्लक. 105 असणारे तुम्ही आहेत, पण 105 पैकी मला एक जणाच अस्त्र ते द्यायचं होतं. तुम्ही तर 105 आहेत. मग आता हे अस्त्र देत असताना मला कुणालाही देऊन चालणार नाही. अमोघ असणार हे अस्त्र आहे, आणि जो शक्तिशाली आहे, ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्यालाच मी अस्त्र देणार होतो. 100 कौरव माझ्याकरता असणारे धावले नाहीत, कौरवाला मी अस्त्र देणार नाही. माझं संरक्षण करण्याकरता अर्जुना तू समोर आला का नाही, हे अस्त्र असणार मी तुला देतो, या अस्त्राचा असणारा स्वीकार कर. त्या अस्त्राचं नाव सांगतो, लक्ष देऊन ऐका. ते अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र. आणि ते ब्रह्मास्त्र म्हणजे असं आहे, त्या अस्त्रापुढे दुसऱ्या अस्त्राचा पाडावा अजिबात लागत नाही. सगळ्यात निर्वाण क्षेत्रामध्ये असताना ते काढायचं असतं. अगोदर त्याला काढण्याची गरज नाही. ज्या वेळेला स्वतःवर असणारा प्राणावर बेत येईल किंवा आता मरण्याची वेळ येईल, त्याच वेळेला असणारं ते अस्त्र काढावं लागतं. कधी अस्त्र ते काढून चालत नाही. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली, बाबा हे अस्त्र चलवत असताना गायीवर कधी अस्त्र चलवू नको, ब्राह्मणावर कधी अस्त्र चलवू नको, स्त्रीवर कधी अस्त्र चलवू नको. जर प्राणांत असणारी वेळ असेल आणि एखादा राक्षस असेल आणि धर्माचं कार्य करायचं असेल, त्याच वेळेला असणारं हे अस्त्र बाहेर काढ. कधी अस्त्र बाहेर काढू नको. गुरुच्या असणाऱ्या चरणावर असणारं नतमस्तक झाले. ब्रह्मास्त्र गुरुकडून असणारं घेतलं, आणि गुरुकडून असणारं ते अस्त्र घेतल्याच्या नंतर मग मात्र आनंदाचा असणारा भाग. सगळ्या जणांचं शिक्षण संपलं, आणि शिक्षण संपल्याच्या नंतर असते ती म्हणजे परीक्षा. आता परीक्षा घ्यायची. कोण कसा किती मार्क कोणाला पडतात काय होतं, जसं वर्षभर शिक्षण घेतल्याच्यानंतर पेपर असतो, 100 पैकी कोणाला किती पडले, कोणाला किती पडले. आणि आता कॉफी चलते, चहाला पण कॉफी आणि पेपरला पण कॉफी. पण तिथं काही कॉफी वगैरे काही नव्हतं. रणांगणाचा असणारा भाग आणि हस्तिनापूरच्या उत्तर साईडला असताना मोठं मैदान तयार केलं. जसं क्रिकेटचं ग्राउंड असतं तसं मोठं ग्राउंड तयार केलं. तिथं महिला मंडळीला सुद्धा परीक्षेला असणारा ती परीक्षा चालू असताना बघता यावी. जे काही श्रेष्ठ राजे लोक आहेत त्यांना सुद्धा ती परीक्षा बघता यावी. लहान लेकरं आहेत त्यांना सुद्धा ती परीक्षा बघता यावी. मग तुम्ही म्हणाल तिथं काही पेपर होता का? तिथं पेपर नव्हता. तिथं फक्त आजपर्यंत ज्यांनी धनुर्विद्या शिकली, गदायुद्ध शिकलं, हे सगळ्याच्या समोर त्याचं प्रदर्शन करायचं होतं. 2 असणारी पंच नेमले, म्हणजे मार्क किती द्यायचे ते. नंबर 1 ला पांडवाच्या कुळामधला असणारा जो सगळ्यात अग्रेसर असणारा योद्धा आहे, त्याचं नाव भीष्माचार्य. भीष्माचार्य असणारे मार्क किती द्यायचे याच्याकरता नंबर 1 ची योजना केली भीष्माचार्याची. नंबर 2 ला कृपाचार्याला असणार तिथं नेमलं 2 परीक्षक. आणि शिक्षण घेतलं होतं ते म्हणजे द्रोणाचार्याकडून. युद्धाचा असणारा प्रसंग आणि ते रणांगण, पण ते सगळं खोटं होतं, पण परीक्षेकरता मात्र खरं होतं. घनघोर असणारे योद्धे आतमध्ये येऊ लागले. दोघांचं असणारं गदा युद्ध, त्याच्यामध्ये अनेक असणारे योद्ध आले. कृपाचार्य आणि भीष्माचार्य असणारे मार्क टाकायचे, कुणाला किती मार्क पडले, कुणाला किती मार्क पडले. त्याच्यामध्ये भीमाचं आणि दुर्योधनाचं असणारं गदायुद्ध लागलं. पण ते गदायुद्ध असं लागलं का नाही, ते होतं परीक्षा. होती परीक्षा, खरी नव्हती, खोटीच होती. पण यांचं दोघांचं जे युद्ध जे लागलं ते खरंच युद्ध लागलं. त्याचं कारण एक आहे, भीमाला सगळ्यात जास्त असणारा राग जर कोणाचा असेल तर दुर्योधनाचा. त्याचं कारण काय, माझा काही गुन्हा नसताना मला विषारू असणारे मोदक चारले आणि मला पाण्यामध्ये ढकलून दिलं. मारण्याकरता मला सारखा टपलेला आहे, याचा आज अंतच करून टाकणार म्हणून भीम जो लढू लागला का नाही, त्याला ठारच करून टाकायचं म्हणून भीम लढू लागला. आणि दुर्योधन याच्याकरता लढू लागला. यांना राज्यच मिळू द्यायचं नाही, यांना राज्यच मिळू द्यायचं नाही. या 5 जणांपैकी जर शक्तिशाली कोण असेल तर एकटा भीम आहे. सगळ्यात उंच आहे, धिप्पाड आहे. याचा एकदा वध केला का नाही मग 4 जण काही करू शकत नाहीत. म्हणजे 2 जण असणारे लढू लागले. महाराज सायंकाळची वेळ आली, दोघांचं गदायुद्ध असणारं मिटना. शेवटी कृपाचार्य असणारे महान रथी असणारे मध्ये गेले. दोघांनी दोघांचे असणारे हात पकडले आणि सांगितलं, तुम्ही दोघंही सारखेच आहेत बरं का, युद्ध थांबवा. तुमच्या दोघाला मार्क बरोबर पडतील. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मोठी जर कुस्ती असली का नाही, 1-2 तासापर्यंत कुस्ती चालते, पण कुठलाच पैलवान पडत नाही. शेवटी मग पंच मध्ये जातात
दोघांचेही हात वर करतात आणि सांगतात तुम्ही दोघंही तोला मोलाचे आहेत, बरोबर आहे बरं का, जेवढं बक्षीस ठरलं दोघं जण अर्धा अर्धा वाटून घ्या. आतमध्ये कृपाचार्य गेले आणि त्यांनी सांगितलं दोघं युद्ध समान आहेत, काळजी करण्याची गरज नाही, बसा तुम्ही खाली. पुन्हा युद्ध लागलं, ते म्हणजे अर्जुनाचं. आता अर्जुनाच्या सोबत लढण्याकरता बाण असणारे लागण्याकरता सुरुवात झाली. जसा पाऊस पडतो असे अर्जुनाचे बाण पडू लागले. सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी ठरला म्हणजे अर्जुन. धनुर्विद्येच्या बाबतीमध्ये अर्जुनासारखा कोणीच नाही. गदायुद्धाच्या बाबतीमध्ये नंबर 1 ला सांगायचं म्हटलं तर भीम, नंबर 2 ला सांगायचं म्हटलं तर दुर्योधन. पण इथं वर्णन असं केलेलं आहे, धनुष्यबाण जर चालवायचा म्हटलं तर अर्जुनानं. मार्क टाकण्याची वेळ आली आणि सगळ्या असणाऱ्या त्या परीक्षेच्या असणाऱ्या रिंगणामध्ये सगळेजण वाहवा करू लागले अर्जुनाची. असं ठरलं की अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे. पण तिथं अर्जुन सर्वश्रेष्ठ ठरत असताना घटना अशी घडली, सूर्याचा असणारा मुलगा ज्याचं नाव कर्ण आहे, कर्ण असणारा त्या सभेमध्ये असणारा आला आणि कर्णानं सांगितलं अर्जुना तुझ्यापेक्षा सुद्धा योद्धा मोठा आहे, चल ये माझ्यासोबत युद्ध खेळण्याकरता. पण घटना अशी घडली, अर्जुन सुद्धा युद्ध खेळण्याकरता समोर आला. दोघांचं आता युद्ध होणार. पण तेवढ्याच वेळामध्ये लोकांनी शंका काढली, एक आहे राजा आणि एक आहे कोळ्याचं लेकरू, दोघाची बरोबरी कशी होणार? अजिबात बरोबरी होणार नाही. घटना अशी घडली, अर्जुनासारखीच शक्ती कर्णामध्ये आहे, पण कर्णाला थोडंसं कमी समजलं का, कोळ्याचं लेकरू आहे आणि कोळ्याच्या लेकराची आणि अर्जुनाची बरोबरी होत नाही, दोघांचं युद्ध जमत नाही. मग घटना अशी घडली, तिथं एकतर कर्ण राजा पण नाही, कारण हे राजाची मुलं आहेत, कर्ण राजा नाही, अर्जुन असणारा राजाचा मुलगा आहे, दोघांची बरोबरी होत नाही. काय करायचं काय करायचं? कर्ण असणारा नाराज झाला आणि कर्णानं मान खाली घातली. एक म्हणजे तो कोळ्याचा असणारा मुलगा आहे आणि नंबर 2 ला म्हणजे तो असणारा राजा नाही. तेवढी संधी दुर्योधनानं साधली. दुर्योधन म्हणला एवढा युद्ध आपल्याला पुन्हा मिळणार नाही बरं का, काही केलं पाहिजे पण एवढ्या युद्धाला आपल्या पक्षामध्ये घेतलं पाहिजे. काय केलं दुर्योधनानं? दुर्योधनानं तेवढ्या सभेमध्ये उठला आणि दुर्योधनानं सांगितलं युद्ध तर होणारच, पण युद्ध होत असताना अर्जुनाच्या सोबतच होणार. तुम्ही युद्ध करत नाही त्याचं कारण एक आहे, अर्जुन या ठिकाणी कर्ण असणारा राजा नाही. पण लक्षात ठेवा, आता मी घोषणा करतो, अंग देशाचा असणारा राजा कर्णाला असणारा मी राज्यपद देऊन टाकतो आणि इथून पुढे कर्ण असणारा घोषित करून टाकतो, अंग देशाचं राज्य कर्णाला मी देऊन टाकतो. तेवढ्या युद्धाच्या प्रसंगाला अंग देशाचं राज्य कर्णाला दुर्योधनानं देऊन टाकलं. जेवढे राजे लोक होते त्यांना सांगितलं कर्णाच्या सगळे जणांनी असणारी पाया पडायचं. का? कर्ण आता राजा आहे. अहो कर्ण राजा झाल्याबरोबर तर अधिरथ नावाचा कोळी आला, त्याला सुद्धा आनंद वाटला. शेवटी आपल्याला कुठलं एकतर स्थान नसताना, किंमत नसताना दुर्योधनानं मला राजा करून टाकलं, म्हणून कर्णाच्या डोळ्यामध्ये असणारे अश्रू आले. काय दुर्योधन असणार आहे, माझ्याकरता राजाचं पद दिलं. कर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. विचार करतो कर्ण, आसरा असणारा जो राजा आहे का नाही, किंवा असा असणारा दुर्योधन आहे, पुन्हा पुन्हा मला भेटणार नाही. लगेच कर्णानं बोलण्याकरता सुरुवात केली, बाबा माझी एक विनंती आहे, तुला जर काही माझ्याकडून मागायचं असेल तर मागून घे. कोण बोलतं? कर्ण बोलतो दुर्योधनाला. आणि दुर्योधनानं सांगितलं, बाबा मागणी तर मागणार आहे तुझ्याकडे मी, पण एवढीच मी मागणी मागतो, प्रत्येक दिवसाला आपली मैत्री वाढत जावी, एवढीच मला मागणी दे. काय मागणी मागितली? फक्त मित्रता आपली वाढावी, मित्रतेमध्ये आपल्याला कमीपणा येऊ नये. का? आज जशी आपल्या दोघांची मित्र आहे ना, तसं कालांतरानं मैत्री जर कमी झाली तर आपल्या दोघांमध्ये विक्षेप निर्माण होईल, भांडणं होतील. दिवसांदिवसाला मैत्री आपली असणारी वाढणार आहे. कर्णानं सांगितलं काही हरकत नाही, दिवसेंदिवस आपल्या दोघांची असणारी मैत्री वाढणार. कर्णाला पद दिलं आणि कर्णाला असणारा पद दिल्याच्या नंतर मग मात्र घटना अशी घडली, तिथं असणारा शकुनी असेल, द्रोण असेल, सगळ्या जणांनी, सत्यवती असेल, अंबिका असेल, असे अनेक असणारे योद्धे त्या ठिकाणी असणारे होते. सगळ्या जणांनी त्या योद्ध्याच्या ठिकाणी, सगळ्या जणांनी असणारी योद्ध्याची असणारी स्तुती केली आणि स्तुती केल्याच्या नंतर असणारा सायंकाळच्या वेळेला असणारा तो युद्धाचा भाग असणारा तो थांबवला. युद्धाचा भाग थांबवल्याच्या नंतर मग मात्र पुढं वर्णन केलं आहे ज्या कथेचं, सगळ्यात श्रेष्ठ जर असणारे श्रेष्ठ कोण ठरले असतील तर धृतराष्ट्र असणारा तो आंधळा आहे.
धृतराष्ट्रानं असं ठरवलं, माझी 100 मुलं आहेत आणि 100 मुलापैकी पंडूचे 5च लेकरं आहेत. पण एवढ्या परीक्षेमध्ये जर अग्रेसर कोण ठरले असतील तर माझे 100 कौरव नाहीत, पांडव मात्र अग्रेसर ठरले. एक दिवस दुर्योधन आपल्या आंधळ्या वडिलाकडे गेला आणि बोलण्याकरता सुरुवात केली. महाराज, पिताजी, तुम्हाला खरं सांगू का, मी एक चर्चा ऐकली बरं का गावामध्ये. सगळा प्रजाजनाचा असणारा भाग असा एकरूपानं बोलत आहे, एवढ्या परीक्षेमध्ये अग्रेसर असणारे पांडव आले आणि पांडवापैकी जर श्रेष्ठ कोण असेल तर धर्म आहे. सगळ्या लोकांचं मत असं आहे, आता या पांडवाच्या वंशामध्ये किंवा या धृतराष्ट्राच्या वंशामध्ये किंवा अगोदर असणाऱ्या भीमाच्या वंशामध्ये, या सगळ्याच्या असणाऱ्या गोष्टीमध्ये राजा शंतनू, आता बलाढ्य असणारा जर कोण असेल तर धर्मराजा बलाढ्य आहे. त्यांचं मत असं आहे, आता राजा जर बनवायचा असेल तर आंधळ जे आहे का नाही धृतराष्ट्र, याला काय करा, याचं पद काढून घ्या आता, आणि पद काढून घेऊन त्या राजगादीवर असणारा आता धर्मराजाला बसवा. आता गोष्ट अशी आहे, कुणालाही आपलं पद सूड वाटत नाही बरं का. घराचा एखादा कारभारी माणूस असेल, त्याला मात्र स्वतःचं पद सूड वाटत नाही. का सूड वाटत नाही माहिती का? भलं तो पैसे खर्चत नाही, पण 10-20 हजार रुपये जवळ असले त्याला एक समाधान असतं. सासूला सुद्धा असं वाटतं, चाव्या माझ्याकडे असाव्या. हे पद एक गोष्ट अशी आहे, वय किती होऊ द्या, पद मात्र माझ्याकडे असलं म्हणजे जरा थोडंसं समाधान माणसाला असतं. घरच्या लोकांनी मान पान असणारा द्यावा. आंधळा धृतराष्ट्र आहे, कळत तर काहीच नाही, पण पद आहे, राजगादी आहे. त्यावेळेस धृतराष्ट्रानं सांगितलं, बरोबर आहे दुर्योधना, तुझं जर मत तसं असेल, सगळेजण जर म्हणत असतील की धर्मराजालाच राज्यगादीवर बसवायचं आहे, तर काळजी करू नको, आपण काय करू, एक षडयंत्र करू आणि षडयंत्र करून 5 पांडवांना मारायचा प्रयत्न करू. विचार करा बरं का. आता हा जर धृतराष्ट्र या पांडवाचा जर कोण असेल तर पांडवाचा सख्खा चुलता आहे बरं का, आणि सख्खा चुलता 5 पांडवाला मारण्याकरता टपलेला आहे. त्यावेळेस 5 पांडवाला मारण्याकरता या सगळ्या जणांनी षडयंत्र केलं. दुर्योधनानं सांगितलं, बाबा एक काम करा, आता यांना काय करा, तुम्ही इथं ठेवू नका, यांना वारणावताला असणारं पाठवून द्या आणि तिकडं पाठवून देऊन वारणावतामध्ये असणारा यांचा असणारा अंत करून टाकू. त्यावेळेला धृतराष्ट्रानं सांगितलं, काही हरकत नाही, तुमच्या जर मनामध्ये तसं असेल तर त्यांना मारण्याचा प्रयत्न करू. धृतराष्ट्रानं आज्ञा दिली. धर्मराजाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा आता तुम्ही काय करा, कुंती आणि 5 पांडव असणारे तुम्ही सगळ्या जणांनी काय करा, आता इथं राहू नका. माझी एक विनंती आहे, वारणावताचं राज्य आपलंच आहे आणि काय करा, मी इकडं तुम्हाला राज्य असणारा राज्यकारभार इकडला मी सांभाळतो, तुम्ही जाऊन काय करा, वारणावताच्या ठिकाणी राहा. ते पांडव म्हणजे एवढे साधे भोळे बिचारे ना, हुशार भरपूर, पण त्यांचा खरा विश्वास जर कोणावर असेल तर खरा विश्वास चुलत्यावर बरं का. चुलता आंधळा, इतका वाईट वागणारा, पण धर्मराजानं चुलत्यावर विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवत असताना धर्मराजानं चुलत्याच्या पाया पडलं, दर्शन घेतलं, सांगितलं, काही हरकत नाही, तुमचं जर मत असेल आम्ही वारणावतालाच जाऊन राहावं तर काही हरकत नाही, आम्हाला परवानगी द्या, आम्ही वारणावताला जाऊन राहतो. त्यावेळेला वारणावताला राहण्याकरता असणारी 5 पांडव आणि एक असणारी माता कुंती, हे सगळेजण असणारे त्या वारणावताला असणारे निघाले. चालत 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 गेल्याच्या नंतर पुढं मात्र चलत असताना वारणावताच्या परिसरामध्ये असणारे गेले आणि वारणावताच्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र दुर्योधनानं एक हाताखालचा असणारा सेवक त्याला बोलवून घेतलं. त्याचं नाव पुरोचन. आणि त्या पुरोचनाला सांगितलं, बाबा आता पांडव आता त्या वारणावताच्या ठिकाणी राहणार आहेत, पण त्यांच्याकरता एक महल तयार कर. महल, असा महल तयार कर, करत असताना त्याच्यामध्ये बांधकामाकरता सिमेंट वापरायचं नाही, लोखंड वापरायचं नाही, काही नाही. वापरत असताना कापूर वापरायचा. वापरत असताना सगळ्यात जास्त लाकडाचा वापर करायचा. वापर करत असताना लोण्याचा वापर करायचा. हे कशा करता? हे लवकर पेटतात बरं का, हे लवकर पेटतात. याच्यामध्ये त्या भिंतीमध्ये वापरत असताना सनकाडी वापरायची. सनकाडी कळते का तुम्हाला? हां, म्हणजे काड्याच्या डब्याचा जो वापर असतो का नाही, आता झाला. सनकाडीचा भाग एक असा की एक असा भारावरून घरी आणून ठेवून द्यायचा.
पहिली गरिबी परिस्थिती असायची. ज्यांची चूल पेटलेली असायची का नाही, हे सनकाडी घरून घेऊन जायची, तिथून पेटवायची आणि आपल्या घरापर्यंत आणायची. एवढी गरिबी बरं का. आता किती विचार करा, आता तुम्ही आठवा थोडंसं, किती गरिबी. आणि सनकाडी कुणाच्या घरी नसेल तर घरचं टोपलं काहीतरी घ्यायचं, त्यांच्या चुलीच्या जवळ जायचं. तुमची चूल पेटवली का? हो पेटवली. मग त्याच्या चुलीतून असताना विस्तव घ्यायचा आपल्या. आता विचार करा किती गरिबीचा परिस्थितीचा भाग आहे. आणि मला पण तो कळतो बरं का. आता तुम्हाला कळतो का नाही की मला माहिती नाही. म्हणजे इतकी गरिबीची असणारी भूमिका आणि वापर करत असताना तो सनकाडीचा भाग वापर केला. दुर्योधनानं सांगितलं, ज्या भिंती तुला लिपायच्या आहेत का नाही, जी भिंत तुला सारवायची त्याला वापर करत असताना लोण्याचा वापर करायचा. इतकी मुलायम करायची, इतकी मुलायम की मात्र ती वापर करत असताना अशी गुळगुळीत असणारी भिंत झाली पाहिजे. त्या पांडवांना सुद्धा कळलं नाही पाहिजे भिंत कशाची आहे, इतकी मुलायम असणारी. त्यावेळेला अशी बांधकाम सुंदर स्वरूपामध्ये केलं आणि वारणावताकडे असणारे हे पांडव निघाले. पांडव निघाल्याच्या नंतर विदुर काकानं, दासीचा पुत्र म्हणजे साक्षात यमाचा असणारा अवतार, विदुर काकाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर कौरवापेक्षा पांडवावर. कशा करता माहिती का? अरे एकतर यांची असणारी जी आई आहे का नाही, माद्री पती परमेश्वराच्या सोबत सती गेली. आणि माझा असणारा जो भाऊ आहे थोरला, माझ्यापेक्षा मोठा, याचा सुद्धा असणारा अंत अरण्यामध्ये झाला. याने किती प्रॉपर्टी कमवली. आणि आज यांच्या लेकरावर काय वेळ आलेली आहे. लेकरं असणारे हे परदेशी झाले. म्हणजे हे लेकरं असणारे अनाथ झाले. बाप निघून गेला, यांना कुणी सांभाळण्याकरता नाही. आणि माझाच एक थोरला भाऊ आहे, आंधळा आहे, वरून पण आंधळा आहे, मधून पण आंधळा आहे. आणि सारखा मारण्याकरता टपतो. ह्या लेकरांनी जीवन तरी कसं जगायचं. म्हणून विदुर काकाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर कौरवावर नाही. थोरला भाऊ आहे, धृतराष्ट्रावर सुद्धा प्रेम नाही. कधी कधी जर राग आला तर आंधळा म्हणायचं त्याला, त्या विदुर काकांना. अरे वरून पण आंधळा आहेस आणि मधून पण आंधळा आहेस. पांडवाच्या लेकरांनी काय केलं, तो जास्त सारखा उपदेश करायचा. पण त्याला सगळ्यात जास्त जी कीव यायची का नाही, पांडवाची नाही, आपल्याच असणाऱ्या कौरवाची कीव यायची. त्या विदुर काकानं उपदेश केला. पांडवांनो चाललात ना, एक गोष्ट माझं ऐका. किती जरी शत्रू आपला असेल आणि एखाद्या वेळेस शत्रू जर भयानक असेल आणि शत्रूनं एखाद्या वेळेस जर आपल्याला जर गोड बोलला का नाही, तर शत्रूनं गोड बोलल्याच्या नंतर त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. काही वेळेला शत्रू काय करतात माहिती का, जरा एखाद्या गोड बोलतात बरं का, आपल्याला असं वाटतं मिटलं की भांडण, पण नाही. काही शत्रू काय करतात, गोड बोलूनच काटा काढतात. अरे तुला वारणावताचं राज्य दिलं, पण लक्षात ठेव हे शत्रू आहेत तुझे, आणि शत्रू तुला गोड बोलून तुझा असणारा काटा काढतील. लक्षात ठेव. इथून पुढं मला असं समजलंय की तुमच्यावर मोठं असणारं संकट येणार आहे. आणि संकट येत असताना मात्र तुम्ही सावध राहा. आणि सावध राहून नुसतं सावध राहू नका, सावध होवोनी भजनी लागा, सावध होवोनी भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. विदुर काकांना उपदेश केला, सावध राहा बरं का. आणि नुसतं सावध राहून काय करा, सावध होनी भजनी लागा. सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, भजनाच्या स्वरूपामध्ये असणार लागा. आणि सांगितलं बाबा, भजन करत असताना कुणाचं दुसऱ्याचं भजन करू नका. भजन करत असताना तुम्ही सारखं असणारं कृष्णाचं असणारं भजन करा. का, जरी तुम्हाला पुढं संकट आलं तर तेवढं जरी किती मोठं संकट जरी आलं तर त्या संकटामध्ये तुम्हाला कृष्ण काय करेल, सहकार्य करेल. 5 पांडव आणि 5 पांडवांनी काय केलं, विदुर काकाचं दर्शन घेतले, आशीर्वाद घेतला आणि पांडव निघाले. वारणावताच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर पुरोचन नावाच्या असणाऱ्या सेवकांना 5 जणांचं असणारं स्वागत केलं.
त्यांना पिण्याकरता पाणी, हातपाय धुण्याकरता पाणी, येथेच असणारं भोजन त्यांना करवलं आणि सांगितलं, तुमच्याकरता मी महल बनवलेला आहे, चला तुम्हाला महल दाखवतो. इतका महल सुंदर, इतका महल सुंदर की ते सगळा महल बघितल्याच्या नंतर धर्मराजाला आनंद झाला. 5 पांडवांना असताना सगळ्या जणाला आनंद झाला, कुंती मातेलाही आनंद झाला. पण धर्मानं सांगितलं भीमाला, भीमा एक तुला वाक्य माहिती का, आज आपण या महलामध्ये राहणार आहेत, पण इकडे येत असताना आपल्या काकानं काय सांगितलं आपल्याला, की तुम्हाला इथून पुढे सावध राहायचं आहे. एवढा महल चांगला आहे, पण याची परीक्षा घेतली पाहिजे महलाची. एक काम कर, एक तांब्या भरून पाणी घे आणि भिंतीवर असं शिंपड, आणि शिंपडल्याच्या नंतर भिंतीचा वास घे. भीमानं गेला, तांब्या भरून पाणी आणलं, आणि तांब्या भरून पाणी आणल्याच्या नंतर असं भिंतीवर टाकलं. भिंतीवर पाणी टाकल्याबरोबर तर भिंत थोडीशी ओली झाली. ओली झाल्याच्या नंतर लोण्याचा वास, कापराचा वास, कशा कशानं लिंपलेला आहे, सनकाडीचा वास. हळूच भीम गेला आणि दादाच्या कानामध्ये सांगितलं, धर्मा, अरे या भिंतीतून तर कापराचा वास येतोय, या भिंतीमधून सनकाडीचा वास येतोय, या भिंतीमधून वेगवेगळा असणारा कापराचा वास येतोय. धर्मराजाने सांगितलं, बरोबर आहे, विदुर काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सावध राहिलं पाहिजे. आता त्यावेळेस अर्जुनानं, कुंतीनं, नकुलानं, सहदेवानं, भीमानं सांगितलं, असला जर महल असेल आणि रात्री जर झोपलो आणि एखाद्या दिवस याला जर आग्नी लागला तर आपण वाचताल का? या सगळ्या जणांनी सांगितलं, या महलामध्ये आपण राहायचं नाही बरं का, हा महल कुणालाही दान करून टाका, आपण तिकडे झोपडीमध्ये राहू, पण याच्यामध्ये नको. धर्माचं एक वाक्य आहे. धर्म काय सांगतो माहिती का, अरे मरण जर आणायचंच असेल देवाला, देवाला जर मरण आणायचंच असेल तर तुम्ही कुठेही राहा, देव तुम्हाला मरण आणणार म्हणजे आणणार. आणि देवाला जर संरक्षण करायचं म्हटलं ना, तर देव तुमचं कुठे येऊन संरक्षण करणार. तुम्ही फक्त एक काम करा, धर्मानं सांगितलं, देव उभा मागे पुढे. अरे बाबा, मरण आणायचं असेल तर देवाच्या हातामध्ये. आणि जर देवाला जर संरक्षण करायचं असेल का नाही, देव कुठेही तुमचं संरक्षण करणार. फक्त एक काम करावं लागेल, दीन रजनी हाची धंदा. आपण आपला धंदा करायचा आणि देवानं देवाचा धंदा करायचा. आपला धंदा कोणता, आपण देवाचं चिंतन करायचं. आपला सगळा भार घालून या भार तयावरी, आपण देवावर असणारा भार घालायचा. देव काय करतो, मग कृपा सिंधू निवारी साकडे. आपला भार देवावर टाकायचं, देवाचं काम देव करतो. धर्मराजानं सांगितलं. आणि धर्मराज म्हणजे 5 पांडवापेक्षा असणारा हा श्रेष्ठ आहे, नवे नवे थोरला आहे. आणि हे 4 जे भाऊ आहेत की नाही छोटे, मोठ्या भावाचा एवढा आदर का नाही, एवढा आदर की त्यानं काही जरी कार्य केलं तर एक शब्द सुद्धा असणारा बोलायचं नाही. नाही, आवाज बरोबर आहे, फक्त काय करा, करण्याचा थोडा कमी राहू द्या, साऊंडचा इथला वाढवा. म्हणजे दोन्हीचा आवाज एक झालाय, फक्त साऊंडचा वाढवा इथला. धर्मराजानं असणारा उपदेश केला. राहू द्या, बस झाला, राहू द्या. हॅलो, बस राहू द्या. काय धर्मराजानं असणारा 4 जणाला असणारा उपदेश केला आणि सांगितलं, आपण काय करू, देव आपलं संरक्षण करतो, इथंच असणारं थांबू. थांबले तिथं. एक दिवस दुर्योधनानं त्या पुरोचनाला बोलून घेतलं आणि सांगितलं, लक्षात ठेव,
जी असणारी चतुर्थी आहे ना, तर त्या चतुर्थीच्या दिवशी असणार कृष्ण पक्षामधली असणारी चतुर्थी आणि त्या चतुर्थीच्या रात्री 12च्या नंतर काय करायचं, जिथं पांडव झोपलेले आहेत वारणावतामध्ये, त्या वारणावताला संध्याकाळी कृष्ण पक्षातल्या चतुर्थीच्या दिवशी असणारी अग्नी लावून द्यायचा. गोष्ट ठरली. आणि पहिले काय असे फोन नव्हते बरं का. एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं, त्याच्यात बदल नाही. पुरोचनानं सांगितलं, दुर्योधनानं सांगितलं आणि पुरोचनानं ऐकलं. पुरोचन असताना निघून गेला आणि ठरलेली तारीख कृष्ण पक्षामधली चतुर्थी, चतुर्थीच्या दिवशी त्या वारणावताला असणारा अग्नी लावून द्यायचा. कुठं काय चालू आहे सध्या बरं का, कुठं काय चालू आहे कुणाला जरी काही माहिती नसेल तर देवाला माहिती बरं का. हे सगळं षडयंत्र ठरलं आणि कृष्ण आहे द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये श्रीकृष्ण पलंगावर झोपलाय, रुक्मिणी पाय दाबते आणि झोप लागल्याबरोबर देवाला स्वप्न पडलं. आणि स्वप्न कोणतं पडलं? दुर्योधनानं पुरोचनाला सांगितलं, कृष्ण पक्षामधील जी चतुर्थी आहे त्या दिवशी पांडवाला असणारा, जिथं झोपलेले पांडव आहेत त्यांना अग्नी लावून देणार आहे त्या सगळ्या घराला. देवाला स्वप्न पडलं. देव म्हणले, माझे पांडव आहेत आणि पांडवाच्या पाठीमागे मी असणारा संरक्षण करण्याकरता आहे. माझ्या पांडवाला वा टाळी वाजवा सर्वांनी. आलिया आघात निवाराया, पडिये देह भा हेलो हेलो हरी. आता थोडं सेटिंग बघली बरं का. हॅलो, ट्रबल वाढलं माझ्या, फक्त माझ्या ह्याचं काही करू नका. ट्रबल वाढलं ह्याचं कमी करा. हरी हॅलो ओम हरी. बस राहू. मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आलिया आघात निवारावे. श्रीकृष्णाला स्वप्न आणि श्रीकृष्णानं सुद्धा काय केलं, आपल्याला सुद्धा वेळ कमी आहे म्हणून विदुर काकाला स्वप्न पाडलं आणि विदुर काकाच्या स्वप्नामध्ये जाऊन श्रीकृष्णानं सांगितलं, काका एक काम करा, तुमचा एकदम विश्वासू असणारा माणूस वारणावताला पाठवून द्या
आणि वारणावताला पाठवून देऊन काय करा, एक भुयार तयार करा. त्याला तुम्ही काय म्हणताय, विवराचा असणारा भाग, भुयारच ना, हा, एक भुयार असं तयार करा, खोदकाम करायचं. गोष्ट तर कुणालाच समजली नाही पाहिजे. त्याचा एक रस्ता त्या वारणावतामध्ये असावा आणि एक रस्ता कमीत कमी भरपूर अंतरापर्यंत लांब असावा, कुणालाही पत्ता लागला नाही पाहिजे. विदुर काकाने एक विश्वासू माणूस बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी जायचं, त्या माणसांना असणार भेटायचं, म्हणजे पांडवांना. त्यांना ती जागा अगोदर दाखवायची की या ठिकाणी असणार एक छिद्र मी पाडणार, मोठं असणार. आणि इथूनच तुम्ही काय करायचं, या वारणावताला अग्नी लागल्याच्या नंतर इथला तुम्ही दगड उचलायचा आणि त्या भुयारामध्ये जाण्याकरता सुरुवात करायची. पण लक्षात ठेवा, ही जागा कुणाला दाखवू नका. तो सेवक आला, जागा त्यानं दाखवली. धर्मराजानं सांगितलं, भीमा एक काम कर, मोठा एक दगड उचलून आण आणि दगड उचलून इथं ठेवून दे, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. भीम गेला, मोठा एक दगड आणला, तिथं दगड ठेवून दिला. आणि त्या खोदकाम करणाऱ्यानं काय केलं माहिती का, जिथून यांना असं बाहेर काढायचं होतं तिथून जे खोदकाम करण्याकरता सुरुवात केली, तिथून खोदकाम करत 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 वारणावतापर्यंत असताना तो असा भुयाराचा भाग आणला. जसं मला वाटतं इथं आपल्या इथं एकदा केलं ना आता, तसं ते रोडच्या खालूनच बरं का असं मोठं भुयार तयार केलं. ते कुणालाच माहिती नाही, फक्त ही गोष्ट फक्त पांडवांना माहिती आहे. वेळ ठरली आणि ती वेळ जवळ येऊ लागली. काम सगळं पूर्ण झालं आणि ज्यानं खोदकाम केलं होतं का नाही, त्याने येऊन धर्माचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज मी काम तुमचं एकदम व्यवस्थित केलेलं आहे बरं का, आता मला परवानगी द्या. जिथं तुम्हाला मी जागा दाखवली होती का नाही, जिथं दगड ठेवलेला आहे, ज्या दिवशी या घराला अग्नी लागेल, अग्नी लागल्याबरोबर तुम्ही दगड उचलायचा आणि दगड उचलल्याच्या नंतर तिथून असताना तुम्ही खाली जाण्याकरता सुरुवात करायची. धर्मराजाला आनंद वाटला, त्याला असणारा आशीर्वाद दिला, काही धन असणारं दिलं. तो आनंदाच्या भरामध्ये गेला, विदुर काकाची त्यानं भेट घेतली. विदुर काकाने सुद्धा त्याला असणारा आनंदाच्या भरामध्ये काही धन दिलं. ते कार्य संपन्न झालं. कृष्ण पक्षामधील असणारी चतुर्थीचा दिवस उजळला. आता त्या पुरोचनाला सगळ्या घराला असणारा अग्नी लावून द्यायचा होता. काय केलं, कृष्ण पक्षामधली असणारी चतुर्थी त्या पुरोचनानं या पांडवाच्या सोबत बसूनच एकच पंक्तीला बसून जेवण केलं. विचार करायची गोष्ट आहे बरं का, संशय सुद्धा नाही. एका पंक्तीला बसून ते हसत खेळत जेवण केलं. आणखी अहो पोळी घ्या, भात घ्या, पाणी घ्या, असं हसत हसत पांडवाला संशय सुद्धा येऊ नये. पण देवानं अगोदरच पांडवाला सांगितलं होतं की कृष्ण पक्षामधली जी चतुर्थीची रात्र आहे त्या दिवशी घराला हे पेटवणार आहेत, म्हणजे पेटवणार आहेत. पांडव हुशार होते आणि धर्मराजानं आणि कुंतीनं धर्माला जवळ बोलून घेतलं. म्हणले आम्हाला जरा झोप आवरत नाही, भीमा तू काय कर, या पुरोचनाकडे लक्ष ठेव म्हणले. तो भीम बलाढ्य तसाच आणि हुशारी तसाच. सगळे झोपले, कुंती माता झोपली, 4 पांडव झोपले आणि भीमानं पण काय केलं, झोपेचं नाटक केलं. रात्रीचे 2 प्रहर झाले, 12 वाजण्याची वेळ आली. 12 वाजण्याच्या वेळेला पुरोचन झोपेतून उठला. त्यानं सनकाडी थोडी हातामध्ये घेतली, घराच्या शेजारी गेला, बरोबर सनकाडीला अशी काडी लावली, पेटवली आणि पेटवल्याच्या नंतर घराकडे पेटवण्याकरता येऊ लागला. तोपर्यंत भीम जागा झाला, तो काही झोपलेला नव्हता. भीमानं सहज प्रश्न विचारला, अरे पुरोचना, सनकाडी पेटवली आणि पेटवून घेऊन घराकडे कशाला येतोस? त्यानं ओळखलं पुरोचनानं. आता भीम तर जागा झाला, आता नाटक काय करायचं. त्यावेळेस त्या पुरोचनानं हात जोडल्याने सांगितलं, भीमा घराकडे याच्याकरता येतो मी की घराच्या शेजारी बसून आपलं थोडीशी शेकोटी करावी, जरा थंडी वाजत आहे म्हणून मी थोडी शेकोटी करण्याकरता तिकडं बसण्याच्या ऐवजी इथं बसत आहे. भीमानं सांगितलं, काही हरकत नाही, तुला थंडी वाजायला ना, बस म्हणला तिथं. शेकोटी घेण्याकरता सुरुवात केली. आता भीम जागाच आहे. त्यानं परत सांगितलं, काही हरकत नाही, तू शेकोटी घे, सगळा अग्नी विझव आणि निवांत झोप. भीम लगेच गेला आणि झोपण्याचं नाटक केलं. 50% डोळे उघडे, 50% झोपलेले. सारखा भीमाचं लक्ष त्या पुरोचनाकडं, कधी उठतो आणि कधी घराला पेटवतो. 1 तासाचा कालावधी निघून गेला आणि 1 तास झाल्यानंतर परत त्यानं भीमाकडे बघितलं तर भीम झोपीमध्ये गेलेला असं त्याला वाटलं. पण भीम काही झोपलेला नव्हता. परत त्यानं असणारी ती शेकोटीचा असणारा अग्नी जरा जास्त भडकवला, सनकडे हातामध्ये घेतला आणि पेटवण्याकरता घराकडे निघाला. भीम जागा आला आणि जागा झाल्यानंतर भीमानं सांगितलं, अरे पुरोचना, घराला का अग्नी लावतो?
त्यावेळेस त्यानं सांगितलं भरपूर थंडी वाजली. भीमानं हसत हसत त्याला सांगितलं तुला जरा थंडी जास्त वाजली का म्हणले. आता तुला काय करतो म्हणले चांगलाच एकदा शेकतो म्हणले, पण इथं नको म्हणले, आता तुला घरामध्ये नेऊन शेकतो म्हणले एकदा. भीमानं त्याचे दोन्ही हात पकडले. भीम असताना बलाढ्य त्याचे हात पकडले आणि त्याला घरामध्ये घेऊन गेला. कुठं? ज्या घराला अग्नी लावायचा होता त्याच घरामध्ये असणार भीमानं त्याला नेलं. हात पाय त्याचे बांधून टाकले आणि हातपाय बांधल्याच्या नंतर भीमानं त्याच्या हातामधलीच कोलीत घेतली. कुंती मातेला उठवलं, 4 भावांना उठवलं आणि सांगितलं चला आपल्याला आता निघून जायचं इथून. आता स्वतःच्या हातानं भीमानं काय केलं, सगळ्या घराला असणारा अग्नी लावला. आणि जिथं दगड ठेवलेला होता का नाही, जिथं दगड ठेवला तो दगड असणारा बाजूला काढला. दगड बाजूला काढल्याच्या नंतर त्या भुयारमधून असताना चालण्याकरता त्यांनी सुरुवात केली. हातामध्ये जशी मशालीचा असणारा भाग असतो का नाही, असा मशालीचा असणारा पेटवल्या आणि त्या भुयारातून चालण्याकरता असणारी सुरुवात केली. एकदम बाहेर निघून गेल्याच्या नंतर एकदम भागीरथीचा असणारा काठ आणि त्या काठानं असणारी चालण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत विदुर काकानं एक नाव पाठवून दिली होती. नावाने सुद्धा नाव घेऊन आला. 5 पांडव, कुंती माता नावेमध्ये बसली आणि पहिलं तीराला असणारी निघून गेली. ही गोष्ट कुणालाच माहिती नाही. तोपर्यंत वारणावताचा असणारा जो काही भाग आहे घराचा सगळा जळून असणारा तो खाक झाला. राखेमध्ये असणारा ढिगाचा असणारा भाग. पण ही सगळी राख झाल्याच्या नंतर ही गोष्ट हस्तिनापूरला कळाली. हस्तिनापूरला कळाल्याच्या नंतर धृतराष्ट्रानं रण्याकरता सुरुवात केली. आता राजे आहेत आणि रण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर सगळ्या जणाला असं वाटलं दुर्योधनाला किती दुःख आहे, धृतराष्ट्राला किती दुःख आहे, कर्णाला किती दुःख आहे. सगळे जण असणारे टाहू फोडून रडू लागले. किती पांडव चांगले, कुंती माता चांगली, किती त्यांचं वर्णन काय सांगावं, कसे युद्ध कला असणारे शिकलेले सगळेजण त्यांच्या आठवणी काढू लागले आणि रडू लागले. विदुर काका तिथं होता. विदुर काका सगळेजण रडू लागल्याच्या नंतर विदुर काकाच्या डोळ्याला पाणी आलं नाही. तुम्ही म्हणाल मग काकाला काही प्रेम नव्हतं का त्यांच्या बाबतीमध्ये? प्रेम होतं, पण त्यांचा विश्वास होता विदुर काकाचा. कशा करता? अरे बाबा हे सगळं षड्यंत्र तर मीच केलंय, पांडव मरू शकत नाहीत. पांडव निघून गेले. सगळेजण म्हणाले काका तुमच्या डोळ्याला पाणी सुद्धा नाही. सांगितलं पाणी येईल म्हणले, नुसतं रडून वरून वरून काय उपयोग आहे म्हणले, माझं प्रेम आतमधून आहे म्हणले. तुम्ही वरून वरून रडता म्हणले, माझं खरं प्रेम आतमधून आहे म्हणले. तुम्ही वरून वरून रडता म्हणले, रडून म्हणजे काय प्रेम दिसतं का म्हणले, अजिबात नाही म्हणले, माझं खास प्रेम आहे म्हणले पांडव. बर. दुर्योधन विदुर काकाच्या जवळ गेला आणि सांगू लागला, अहो पांडव किती चांगले हो, कसा महल पेटला असेल, काय झाला असेल, कुणं पेटविला असेल, असा दुर्योधन विदुर काकाच्या जवळ जाऊन सांगू लागला. विदुर काकाने एका शब्दामध्ये त्याला सांगितलं, अरे आपण काय कार्य करतो आणि काय नाही करतो हे सगळं देवाला माहिती आहे. देव जनमहल पेटवला असेल त्याला देव शिक्षा देईल बरं का. दुर्योधन जवळच थांबला नाही. दुर्योधन बाजूला निघून गेला. कारण काकाला सगळं माहिती होतं. तोपर्यंत ज्या वेळेला भागीरथीचा असणारा तीर पार केला, पहिलं तीराला असणारे निघून गेले. गंगेमध्ये 5 पांडवांनी असणारे स्नान केलं आणि 5 पांडवांनी स्नान केल्याच्या नंतर मग मात्र अरण्यामध्ये जाण्याकरता सुरुवात केली. पुढे चलत असताना एका नगरीमध्ये गेले. त्या नगरीचं नाव आहे एकचक्रा. त्या एकचक्रा नावाच्या नगरीमध्ये गेले. एक ब्राह्मणाचं असणारं एक छोटंसं कुटुंब, एक ब्राह्मण, एक पत्नी आणि एक मुलगा आणि एक मुलगी, असं 4 जणांचं कुटुंब होतं. त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी गेले 5 पांडव आणि कुंती माता. तिथं गेल्याच्या नंतर सहज ते ब्राह्मणाच्या पत्नीने विचारलं, तुम्ही कोण? सांगितलं, आम्ही गरिबी परिस्थिती आहे आमची, हे माझे 5 मुलं आहेत आणि माझी एक विनंती आहे, तुमच्या घरी आम्हाला फक्त राहू द्या. कुंतीनं मात्र पत्ता सांगितला नाही मी कोण आहे ते. तिनं जर सांगितलं असतं मी हस्तिनापूरची पाठीमागं महाराणी होते तर गोष्ट लगेच कळाली असते, पण तिनं सांगितलं नाही. सांगितलं मी एक गरिबाची असणारी एक कन्या आहे, हे माझी असणारी 5 मुलं आहेत आणि काही दिवसापर्यंत इथं मला राहू द्या. त्या स्त्रीनं विचारलं, तुमचा व्यवसाय काय? काही व्यवसाय नाही आमचा, आम्ही गरीब आहेत, आम्ही भिक्षा मागतो आणि पोट भरतो. भीमाला आणि त्या 4 जणांना सांगितलं, काय करा, गावामध्ये जाऊन भिक्षा मागून आणा. विचार करा बरं का, एवढे श्रेष्ठ पांडव आहेत पण देवांनी सुद्धा त्यांना किती संकट असणारे दिलेले आहेत आणि त्या संकटामध्ये सहकार्य सुद्धा केलेलं आहे. पांडवांनी काय करायचं, त्या ब्राह्मणाच्या घरी राहायचं आणि भिक्षा मागून आणायची. भिक्षा मागून आणली की त्या भिक्षेचे असणारे 5 वाटे करायचे. कुणी जरी भिक्षा आणली तर 5 वाटे करायचे, त्या 5 जणांनी असणारे खायचं आणि आईला सुद्धा असणारा प्रत्येक जणांना असणारा तो वाटा द्यायचा.
आई माझा एक घास घे, आई माझा एक घास घे. ती कुंती माता सोबत. भीमानं भिक्षा आणली 5 ठिकाणी, अर्जुनानं आणली 5 ठिकाणी, धर्मानं आणली 5 ठिकाणी, नकुलानं आणली 5 ठिकाणी, सहदेवानं आणली 5 ठिकाणी. आनंदामध्ये असणारे राहिले. पण घटना एक अशी घडली, 2-4 दिवसाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर ती ब्राह्मणाची पत्नी, ब्राह्मण, एक मुलगा आणि मुलगी चौघही रडू लागले. आणि रडण्याचा असणारा 14 जणांचा असणारा भाग धर्मानं ऐकला, कुंतीनं ऐकला, त्या पांडवांनी असणारा ऐकला आणि सहज गेले. आणि सहज गेल्याच्या नंतर त्या पांडवांनी आणि कुंतीनं प्रश्न विचारला त्या ब्राह्मणाला, का रडता, नेमकं रडण्याचं काय कारण आहे? रडत रडत त्या ब्राह्मणानं सांगितलं, आमच्यावर अशी एक वेळ आलेली आहे आता की मला मात्र आता इथून जावं लागेल. माझी विनंती आहे, जसं मी तुम्हाला इथं काही दिवसापर्यंत आसरा दिला का नाही घरामध्ये राहण्याकरता, माझी विनंती आहे आता तुम्ही इथून कुठं जाऊ नका. आता तुम्ही 5 जण आणि तुमची आई इथंच राहा. फक्त एक माझी विनंती आहे, माझ्या पत्नीचा आणि माझी मुलगी आणि मुलाचा असणारा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा. मला आता निघून जायचं आहे. त्या 5 पांडवांनी विचारलं, कुठं निघून जायचं आहे? अहो आमच्या गावाचा एक नियम आहे बरं का, दररोजच्या दिवशी आमच्या एका गावातल्या माणसाला एक गाडावर असणारं अन्न, म्हणजे गाडी भरून असणारं अन्न, 2 रेडे, अनेक फळं घ्यायचे, ते रेडे बैलगाडीला असणारे जुंपायचे, अरण्यामध्ये जायचं आणि एक असणारा वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली जाऊन बसायचं. तिथं बकासूर नावाचा असणारा दैत्य येतो आणि तो काय करतो माहिती का, जेवढं अन्न ज्या माणसानं घेऊन गेलेलं आहे का नाही ते सगळं अन्नही खाऊन टाकतो, 2 रेडेही खाऊन टाकतो, फळंही खाऊन टाकतो आणि जो माणूस तिथं गेलेला आहे त्या माणसालाही खाऊन टाकतो. हे भीमानं ऐकलं, कुंती मातेनं ऐकलं, म्हणून मी रडत आहे, आता मी काही परत येणार नाही. मग त्यांनी सांगितलं 5 पांडवांनी, जर तुम्ही नाही गेलात तर? तसं नाही म्हणले, मला जावंच लागतं. जर आमच्या गावातला प्रत्येक दिवशी एक माणूस जर नाही गेला तर तो बकासूर नावाचा राक्षस गावामध्ये येतो आणि गावातल्या लोकांना पुन्हा जिवंत ठेवत नाही, धरील त्या माणसाला खाऊन टाकतो. मग त्याच्याकरता आम्ही त्याला विनंती केली, बाबा असं सगळ्या माणसाला तू त्रास देऊ नको, कमीत कमी आम्हाला जास्त दिवसापर्यंत जिवंत राहता येईल म्हणून आम्ही बारी लावलेली आहे. प्रत्येक जणांना दररोजच्या दिवशी जायचं, मग तिथं अन्न घेऊन गेल्याच्यानंतर तो एकट्यालाच खातो, दुसऱ्याला मात्र खात नाही. हे अशी 14 जण रडू लागल्याच्या नंतर त्यांचा शोक एवढा की काय वर्णन करावं. दुःखाच्या सागरामध्ये ते बुडून गेले. पत्नी म्हणायची, मालक तुम्ही जाऊ नका, मी जाते. ते लहान मुलगा असणारा मुलगा होता, त्यानं सांगितलं, बाबा मी जातो बरं का. मुलीनं सांगितलं, बाबा मी जाते. हे 14 जण रडू लागले. त्यावेळेस कुंतीला दया आली, कुंतीनं सांगितलं, तुम्ही 4पैकी कुणीच जाऊ नका, 4पैकी कुणीच जाऊ नका. माझी एक विनंती आहे तुम्हाला, माझा जो मुलगा आहे का नाही भीम, या भीमाला मी पाठवते. त्या ब्राह्मणानं सांगितलं, तसं नका करू आई, खरं कर्तव्य माझं आहे. म्हणजे आम्ही ठरलेलं आहे, गावकरी मंडळी आम्ही आहोत आणि आमचं ठरलेलं आहे, आमच्याकरता तुमच्या लेकराचा का बळी द्यायचा? ठरलेलं आमचं आहे का नाही, तुमच्या भीमाला नको, माझी मी जातो. तरी ती पत्नी म्हणायची मी जाते, मुलानं सांगायचं मी जातो, मुलीनं सांगायचं मी जाते. शेवटी कुंतीनं सांगितलं, तुम्ही कोणीच जाऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या असणाऱ्या लेकराला भीमाला मी पाठवते. मला विश्वास आहे तो बकासुराला असताना मारून टाकेल, अन्न सुद्धा हाच खाऊन टाकेल. तुम्ही काळजी करायची गरज नाही. फक्त एक मात्र आठ आहे, माझ्या लेकरानं त्या बकासुराला मारल्याच्या नंतर कुणाजवळ गोष्ट मात्र काढू नका. नाही तर तुम्ही काय करताल, भीमानं मारलं म्हणून लगेच सांगून टाकताल. आम्हाला आताच एक संकट आमच्यावर आलेलं आहे, त्या संकटातून कसं तरी वाचून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही जर अशी घोषणा केली तर दुर्योधन इथपर्यंत येतील सैनिक घेऊन आणि आम्हाला मारून टाकतील, पण गोष्ट कुणाजवळ बोलू नका. त्यावेळेस कुंती मातेची असणारी आज्ञा त्या ब्राह्मणानं ऐकली आणि ब्राह्मणानं ऐकल्याच्या नंतर भीमाला तर एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. दररोज मी भिक्षा मागतो आणि भिक्षा मागितल्याच्या नंतर त्याचे 5 हिस्से होणार, त्याच्यामधला 1 हिस्सा परत आईला द्यावा लागतो. मी तर एवढा बलाढ्य माणूस, माझं तर काही पोट भरत नाही ती भिक्षा मागून. भीमाला एवढा आनंद वाटला की उद्या सकाळी आता गाडाभर अन्न खायला मिळणार, एवढे फळं मिळणार. इतका भीमाला आनंद झाला. रात्रीच्या वेळेला गोष्ट ठरली, भीम रात्रभर जागा. कशा करता, उजडतं कधी की सूर्योदय होतो कधी की अन्न कधी मिळतं की मी तिथं कधी घेऊन जातो की रात्रभर भीम जागा. पहाट झाली, सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं काय केलं,
गाडाभर असणार अन्न, म्हणजे मोठी बैलगाडी असणारी अशी, त्या चपात्यानं असणारी, त्या भातानं अशी भरून टाकली अशी बैलगाडी मोठी, आणि काही फळं असणारे सोबत दिले, काही असणाऱ्या पेय वस्तू सोबत दिल्या. 2 रेडे त्या बैलगाडीला झुंपले भीमवरी हाकण्याकरता, आणि असताना तो अरण्यामध्ये निघून गेला. जिथं ठरलेलं होतं सगळं असणारा भाग निघून द्यायचा, तिथं गेल्याच्या नंतर मग मात्र भीमानं काय केलं, बैलगाडी असणारी तिथे नेऊन ती सोडून दिली. भीम असताना बैलगाडीच्या त्या असणाऱ्या खाली आला. 2 रेडे असताना ते जुंपलेले होते. त्यानं काय केलं, दोन्ही रेड्याला असणारी जी व्यसन होती, जो कासरा म्हणतो आपण, ते कासऱ्याची असणारी गाठ सोडली आणि त्या रेड्याला असणारं मारहाण केली आणि सांगितलं, आता तुम्ही जा घराकडे. घराच्या दिशेनं, गावाच्या दिशेनं असणारे ते रेडे असणारे हाकलून दिले. आता रेडे एकदा हाकलून दिल्याच्या नंतर बरोबर असणारे आपल्या नगरीकडे आले रेडे परत. भीमाला आनंद वाटला. भीमानं काय केलं होतं, बैलगाडीच्या तिथंच असणाऱ्या दांडीच्या समोर असणारं बरोबर असं अंथरून टाकलं. अंथरून टाकल्याच्या नंतर म्हणलं, आता दमानं हो द्यावं, आता काही गडबड करण्यात काही माझा नाही, काही नाही. म्हणला, किती दिवसाचा कालावधी होऊन गेला, मला असं जेवण काही मला कधी भेटलं नाही. त्यानं बरोबर असणार हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला, आपोषण केलं, मांडी घातली, आणि जी वाघानं जे सुरू केलं का नाही खायला, एकदम पद्धतशीर असणारं सुरू केलं. ठरलेला टायमिंग होता. ठरलेल्या टायमिंगला असणारा बकासूर आला. बकासूर आल्याच्या नंतर बकासुरानं पाहिलं, एक तर रेडे दिसत नाहीत. इथं आलेला प्रत्येक माणूस इथं रडत बसतो, पण इथं रडत बी कोणी बसत नाही. इथं तर एक माणूस आहे, तो तर खाण्याकरता सुरुवात करतो, हे सगळं अन्न माझं आहे ना, हा का खातो म्हणून. बकासूर जवळ गेला, आणि बकासूर जवळ गेल्याच्या नंतर बकासूर त्याला अशा चापटा मारू लागला. भीमानं सांगितलं, तुला काय मारायचं तेवढं मार, पण मी खाणं मात्र बंद करणार नाही बरं का. आणि भीमामध्ये शक्ती एवढी सांगितली, काय वर्णन करावं त्या शक्तीचं. एवढा बलाढ्य असणारा तो बकासूर होता, सारख्या लाता बुका मारू लागला. पण भीमानं असणारा एक घास सुद्धा असा खाली टेकला नाही, त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तेवढं गाडावर अन्न भीमानं अगोदर सगळं संपून टाकलं. फळं संपून टाकले, आणि फळं संपविल्याच्या नंतर असणारे जे पाण्याचे असणारे मोठमोठे असणारे जे भाग होते, हंडे वगैरे, त्या भीमानं उचलायचं आणि असताना पाणी प्यायचं. ज्या वेळेस भीमानं ढेकर दिला त्यावेळेस त्या बकासुराकडे पाहिलं, मग म्हणलं, आता माझं जेवण झालं. म्हणला, आता ये म्हणला कुस्ती खेळायला. एका फटक्यामध्ये तर बकासूर असणारा ठार करून टाकला. बकासूर ठार केला. बकासुराचे दुसरे राक्षस धावत आले. धावत आल्याच्या नंतर सगळ्या राक्षस मंडळीला बकासुराच्या सोबत यमसदनाला पाठवणार, पण भीमाला दया आली. भीमानं सांगितलं, बकासुराला मी मारलेला आहे, तुम्हाला याच्यासारखं मरायचंय का तुम्हाला? राक्षस म्हणले, आम्हाला मरायचं नाही. मग एक काम करा, इथून पुढं तुम्ही कोणी सुद्धा इथल्या अरण्यामध्ये थांबायचं नाही, आणि माणसांना कधी खायचं नाही. वाचायचं असेल तर एकदम असताना आतमध्ये अरण्यामध्ये निघून जायचं, इकडं कधी परत यायचं नाही. आणि जर कधी परत आलात तर परत आल्याच्या नंतर मग मात्र मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. काय केलं त्या भीमानं? बकासुराचं प्रेत उचललं, आणि ज्या गावामध्ये दररोजचा असणारा बकासुराला अन्न देत होते, ते प्रेत उचलून त्याच बैलगाडीमध्ये असणारा टाकून ते गावाकडे असणारं प्रेत घेऊन आले. जिथं वेस होती त्या वेसच्या ठिकाणी असणारं ते प्रेत असं लटकवलं. गावातले लोक यायचे आणि त्या प्रेताकडे बघायचे, हा तर बकासूरच आहे. गावातल्या लोकांनी चौकशी केली, आज नेमकी बारी कुणाची होती, गाडा घेऊन अन्न जायची, त्याच्याकडे लोक आले. अरे बाबा, बकासुराला कुणा मारलं? त्याला अगोदरच सांगितलं होतं. त्यानं सांगितलं, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मी बैलगाडी घेऊन तिथपर्यंत गेलो, रेडे जुंपलेले होते म्हणला, सगळं असताना मी तिथं थांबलो. पण घटना अशी घडली, एक ऋषी आले म्हणे तिथं. ऋषी आल्याच्या नंतर ऋषीने काय केले, गवताची काडी हातामध्ये घेतली, अभिमंत्रित केली आणि बकासुराच्या अंगावर टाकली. बकासूर लगेच जाग्यावरच मेला. आता हे खरं आहे का खोटं आहे? हे सगळं खोटं आहे ना. त्याला मारलं कोण? भीमानं. भीमानं मारल्याच्या नंतर मग मात्र हे सगळ्या जणांना असताना तो आनंदाचा भाग. खरी गोष्ट फक्त हे 5 पांडवाला आणि त्या ब्राह्मणालाच माहिती. 1-2 दिवसापर्यंत थांबले, आणि 2 दिवसापर्यंत थांबल्याच्या नंतर मग मात्र एक दिवस रात्रीच्या वेळेला तिथे एक ब्राह्मण आला. इतका दरिद्री ब्राह्मण, इतका दरिद्री ब्राह्मण, काय त्याचं वर्णन करावं. रात्रीच्या वेळेला दरिद्री ब्राह्मण आला. 5 पांडव, कुंती आणि हे ब्राह्मणाचं कुटुंब, हे असे 9 जण, 9 ते 10 जण मंडळी तिथं. गरीब ब्राह्मण रात्रीच्या वेळेला असणारा वस्तीला आला. एक आपला अभंग सुद्धा आहे बरं का. पक्षी उतरती अंगणी, पक्षी उतरती अंगणी,
पक्षी उतरती अंगणी, पक्षी उतरती अंगणी, पक्षी उतरती अंगणी, अंगणी, पक्षी उतरती अंगणी, पक्षी उतरती अंगणी, अंगणी, पक्षी उतरती अंगणी, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, संसार कसा करावा? पक्षी उतरती अंगणी आणि ते का गुंतोनी राहती. याच्यामध्ये तिसऱ्या कडवा असा आहे, वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठोनी गेला. असा एक ब्राह्मण काय केला, त्या ब्राह्मणाने त्या वस्तीला आला. हे 10 मंडळी सहजच्या रात्रीच्या वेळेला त्या ब्राह्मणाने सांगितलं, अहो मी गरीब ब्राह्मण आहे आणि माझी विनंती आहे, मला पुढं निघून जायचं आहे, पण मी गरीब आहे आणि मला रात्रीच्या वेळेला इथं विश्रांती करू द्या बरं का. आणि आम्ही एकदम गरीब आहेत, रात्रीच्या वेळेला मला फक्त अंथरायला पांघरायला द्या आणि थोडंसं भोजन मला द्या, मी गरीब आहे. 5 पांडव, कुंती आणि ते ब्राह्मणाचं कुटुंब, आपल्या घरी ब्राह्मण आलेला आहे म्हणून सगळ्याजणांनी काय केलं, त्या गरीब ब्राह्मणाचं स्वागत केलं. अर्जुनानं, भीमानं, नकुलानं त्या ब्राह्मणाला थकून आल्यामुळं असताना काय केलं, त्याचे पाय चेपण्याकरता सुरुवात केली. रात्रीच्या वेळेला भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर सहज प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. अर्जुनानं पाय दाबत दाबत, देवबाप्पा तुम्ही नेमकं कुठून आला? तो त्यानं सांगितलं अमुक अमुक ठिकाणावर. बरं, मग आता इथं चाललात कोणीकडे तुम्ही? नेमकं पाय दाबण्याकरता सुरुवात आहे आणि अर्जुनाचं बोलणं चालू आहे. ज्यांचे पाय दाबायला चालू आहे त्या ब्राह्मणानं सांगितलं, अहो अमुक अमुक गावचा मी. बरं कुठं चाललात तुम्ही? हां ऐका, आता मी अही नावाचं असणारं नगर आहे, बरं मी तिकडं चाललेलो आहे. हां का चाललात तुम्ही? त्याचं कारण एक आहे, तिथं म्हणे एक स्वयंवर आहे. अर्जुन म्हणतो कोणाचं स्वयंवर आहे? तिथं द्रौपदीचं स्वयंवर आहे. आता ऐका बरं का, तिथं द्रौपदीचं स्वयंवर आहे. कोण द्रौपदी? त्या ब्राह्मणानं सांगितलं, द्रुपद राजाची कन्या म्हणजे तिचं नाव द्रौपदी. मग कशामुळे स्वयंवर आहे तिचं? त्या ब्राह्मणानं सांगण्याकरता सुरुवात केली. ऐका, द्रुपद नावाचा राजा, द्रुपद नावाचा राजा आणि त्याचा असणारा जो काही मित्र आहे, त्याचा असणारा जो बालसखा आहे, त्याचं असणारं नाव आहे द्रोणाचार्य. एक दिवस द्रोणाचार्य गाय मागण्याकरता असणारे आले आणि गाय मागण्याकरता आल्याच्या नंतर काय केलं, तिथं मात्र त्यांनी गाय मात्र दिली. आरतीच्या वेळी गाय मागण्याकरता असणारे आले आणि गाय दिली नाही. राग आला त्यांना. रागाच्या भरामध्ये काय झालं, त्या द्रोणाचार्याने शपथ घेतली. कोणती शपथ? एक ना एक दिवस तुला मी बांधूनच माझ्या शिष्य कोणी असणारे घेऊन जाईल. घटना काय झाली, अर्जुन मंडळी कोण असणार काय केलं, त्या द्रुपद राजाला असणारं बांधून आणलं आणि बांधून आणल्याच्या नंतर तेवढा असणारा राग जो आला, तो द्रुपद राजाला असणारा राग आला. रागाच्या काका काय करा, ती पाण्याची बाटली तिकडे नेऊन ठेवा. बाबासाहेब ती पाण्याची बाटली तिकडे नेऊन ठेवा कोपऱ्यामध्ये तिकडे.
आणि ज्या वेळेला रागाच्या भरामध्ये द्रुपद राजाला राग आला, त्यानं काय केलं, द्रोणाचार्याला असणार हरविल किंवा द्रोणाचार्याला मारील असा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. पण कोणाचा आहे, द्रुपद राजाचा. आणि अर्जुनानं मला बांधून नेलेला आहे, अर्जुनाच्याच गळ्यामध्ये माळ घालील अशी एक मुलगी माझ्या पोटी जन्माला आलेली पाहिजे. त्याचा दोन पण, एक म्हणजे द्रोणाचार्याला जो मारील, आणि नंबर 2 ला अर्जुनाच्या गळ्यामध्ये जी माळ घालील ती मुलगी असणारी माझ्या पोटी जन्माला आली पाहिजे. आता कुठं जायचं म्हणून अरण्यामध्ये निघून गेला. अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर 2 ऋषी, एकाचं नाव याज आणि एकाचं नाव उपयाज, दोघांनी बोलण्याकरता सुरुवात केली. अरे द्रुपदा, तुझ्या पोटी अशी मुलगी येईल जन्माला, येणार नाही अशातला भाग नाही, मुलगाही जन्माला येईल, पण त्याच्याकरता तुला एक यज्ञ करावा लागेल. त्या द्रुपदानं सांगितलं, गुरुवर्य तुम्ही कसा यज्ञ सांगा, तो यज्ञ मी करतो, पण यज्ञ सफल झाला पाहिजे आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी त्या यज्ञातून प्रगट झाली पाहिजे. सांगितलं काही हरकत नाही, आम्ही 2 जण यज्ञ करू. लगेच पत्नीला बोलवून घेतलं, अरण्यामध्ये यज्ञ सुरू झाला आणि यज्ञ असणारा सिद्धीला गेला. यज्ञ सिद्धीला गेल्याच्या नंतर एक मुलगा त्या यज्ञातून प्रगट झाला, त्याचं नाव दृष्टद्युम्न. या दृष्टद्युम्नाचं चरित्र पुढे आपल्याला युद्धामध्ये ऐकायला मिळेल बरं का. दुसरी मुलगी असणारी त्या यज्ञातून जन्माला आली, तिचं नाव यज्ञसेना किंवा यज्ञसेनी, यज्ञातून प्रगट झाली म्हणून. आणि तिचं दुसरं एक नाव द्रुपदाच्या पोटी जन्माला आली किंवा द्रुपदामुळे जन्माला आली म्हणून तिचं नाव द्रौपदी. तिचं खरं नाव कोणतं, यज्ञसेनी, यज्ञातून प्रगट झाली म्हणून. पण द्रुपदी हे नाव कशा करता, द्रुपद राजाला असणारी ती हवी होती कन्येच्या स्वरूपा म्हणून, बापाचं नाव द्रुपद म्हणून तिचं नाव द्रौपदी. असणारं फळ भेटलं त्या दृष्टद्युम्नाला आणि द्रौपदीला असणारे ते घरी घेऊन आले. ते लहानाचे मोठे झालेले आहेत. आणि घटना अशी आहे, कालांतरानं दृष्टद्युम्न तर द्रोणाचार्याचा वध करणार आहे, पण द्रौपदी आता उपवर झालेली आहे, म्हणजे आता तरुण झालेली आहे. आणि जसा द्रुपदानं पण केलेला आहे का नाही, द्रौपदीच्या हातानं माळ घालायची म्हणजे अर्जुनाच्याच हातामध्ये माळ घालायची. पण त्या द्रुपदाला असं समजलंय की धृतराष्ट्रानं दुर्योधनानं वारणावताला असणारी अग्नी लावून दिली आणि सगळे पांडव त्या वारणावतामध्ये जळून मेले, असं सगळ्याच लोकांना माहिती आहे. पण त्या द्रुपदाचा विश्वास आहे की पांडव हे महाबलाढ्य आहेत आणि वारणावतामध्ये ते जळून मरू शकत नाहीत. म्हणून त्यानं काय केलं, गावोगावच्या राजे लोकांना असणारी पत्रिका दिलेली आहे की माझ्या मुलीचं स्वयंवर आहे. ही पत्रिका गावोगावामध्ये पोहोचल्याच्या नंतर जिथं पांडव असतील त्या पांडवांच्या कानावर ही गोष्ट जाईल आणि पांडवाच्या कानावर गोष्ट गेल्याच्या नंतर महाबलाढ्य असणारे पांडव असल्याच्या नंतर ते पांडव गावात थांबणार नाहीत. जिथं माझं स्वयंवर आहे, माझ्या कन्येचं असणारं स्वयंवर करण्याच्या बाबतीमध्ये ते पांडव तिथं येतील. म्हणून त्या ब्राह्मणानं सांगण्याकरता सुरुवात केली. भीमानं विचारलं, स्वयंवर आहे त्या द्रौपदीचं, तुमचा काय फायदा आहे तिथं? अहो म्हणले, माझा फायदा आहे म्हणून तर मी चाललो ना म्हणले तिथं. ते म्हणले, तुमचा नेमका काय फायदा आहे? माझा फायदा एवढाच आहे म्हणले, माझी घरची चूल पेटत नाही म्हणले, घरची चूल, मी गरीब माणूस आहे म्हणले, आणि द्रुपद हे राजा आहे म्हणले. जर तिथं 5 पांडव आलेच, माझं तर मत असं आहे म्हणले 5 पांडव तिथं यावेच. आता ऐकायलेत कोण? हे ऐकायलेत पांडवच बरं काय, पाय दाबालेत पांडवच. आणि सांगतोय हा ब्राह्मण त्यांनाच, माझं एक मत असं आहे की पांडव तिथं यावे. जर पांडव तिथं आले आणि त्या पांडवांनी जर द्रौपदी सोबत जर विवाह जर केला तर तो द्रौपद राजा आहे. राजा असल्यामुळं लग्न काही साधं होणार का? ते आता खूप मोठं लग्न होणार आणि खूप मोठं लग्न झाल्याच्या